रयतच्या एका कॉलेजमध्ये 5 वर्षामध्ये 10 कोटीचा भ्रष्टाचार झाला इस्माईल मुल्ला लॉ कॉलेजमध्ये, आणि त्याचे पुरावे माझ्याकडे आले। एका कॉलेजमध्ये 10 कोटीचा भ्रष्टाचार। केंद्राचे पैसे घ्यायचे, राज्याचे पैसे घ्यायचे आणि विद्यार्थ्यांच्याकडून पण पैसे घ्यायचे, बोगस विद्यार्थी दाखवून पैसे घ्यायचे। आमच्या तरुणांना त्या ठिकाणी नोकरी लावायला 40-40 लाख रुपये घ्यायचे। एवढं सगळं करून थांबत नाहीत, तर एवढं मोठं आशिया खंडातली सगळ्यात मोठी जी आमची जी संस्था आहे, जी इथल्या सामान्य माणसाची स्वतःच्या मालकीची संस्था स्वतःच्या मुलीच्या नावानं नातवाच्या नावानं करायचा घाट चाललाय, ही शोकांतिक आहे। ही सातारा जिल्ह्याची संस्था होती, संपूर्ण महाराष्ट्रात फिरलेली संस्था होती। याची प्रॉपर्टी कितीची आहे माहिती आहे? मालमत्ता 20,000 कोटीची संपत्ती असणारी संस्था स्वतःच्या परिवाराच्या नावानं करण्याचा घाट घातलाय। 100% मी तुम्हाला सांगतो, या सातारा जिल्ह्यातला प्रत्येक युवक एकत्र येऊन हा डाव हाणून पाडल्याशिवाय थांबणार नाही, हा शब्द देतो मी तुम्हाला। आता पुढचं टार्गेट तेच आहे। ज्या संस्थेमध्ये महाराष्ट्र राज्य सरकार पैसे देते का, गोरगरिबाची मुलं शिकतात म्हणून, उद्या त्या संस्थेमध्ये पैसे घ्यायला सुरुवात केलेत। अनुदान आम्ही देतो आणि पैसे हे घेतात, हे चुकीचा पायंडा आज या लोकांनी पाडलेला आहे आणि तो आपल्याला संपवायचा आहे। ज्या संस्थेचा मुख्यमंत्री पदसिद्ध अध्यक्ष असतो, असं असताना एक कायदा बदलून 20,000 कोटीची संपत्ती ज्या लोकांनी घशात घातली, त्यांच्या कुटुंबातली लोक आज तरुण मुलांच्यासाठी त्यांच्या शिक्षणासाठी बोलतात, ही शोकांतिक आहे। त्यांचे बुरके फाडायचे काम भविष्यकाळात आम्ही करणार आहे। ज्या लोकांनी आमच्या सातारा जिल्ह्यातलं पाणी चोरून विकलं, त्याचे पैसे ह्यांनी खाल्ले, त्याचे पुरावे आम्ही जनतेसमोर मांडणार आहे। एक चुकीच्या पद्धतीचं राजकारण आपल्याला संपवायचे, फक्त चव्हाण साहेबांचं नाव घ्यायचं आणि संपूर्ण सामान्य जनता उद्ध्वस्त करायचं काम या लोकांनी केलं। यांचे सगळ्यांचे बुरके फाडायचं काम भविष्यात आपल्याला करावं लागेल। आपण ज्या ताकदीनं आमच्यावरती विश्वास दिला, त्या ताकदीनं कोरेगाव मतदारसंघामध्ये प्रत्येक शिवारात पाणी न्यायचं काम येत्या 8 महिन्यामध्ये आम्ही पूर्ण करू, असं आपणाला या ठिकाणी शब्द देतो। कोरेगाव मतदारसंघातले सगळे रस्ते करण्याबरोबरच या ठिकाणच्या युवकांना रोजगार देण्यासाठीचं आता पर्व आपण सुरू करतोय। भविष्यामध्ये फार मोठी इंडस्ट्री आपण मतदारसंघामध्ये आणून आपल्या तरुणांना रोजगार देण्याचं या ठिकाणी अभिवचन देतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।